मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका सनीला म्हणते की हो, पिहू तुझी मुलगी आहे. आज तुला सगळं सत्य सांगणारच आहे. ती पुढे सांगते, माझ्या तरुणपणामध्ये माझ्याच मूर्खपणामुळे झालेली चूक म्हणजे पिहू आहे. त्या पिहूला ला घेऊन जायचंय ना, तू जाऊ शकतोस. तू अगोदर काय कर, जा तिला शोधण्याचा प्रयत्न कर. अगोदर कामत हाऊसमध्ये जा आणि मग नंतर राजाध्यक्ष मेन्शनमध्ये जा. अरे, तू अख्ख्या मुंबईत, अख्ख्या महाराष्ट्रात आणि बाकी कुठेही शोधलं ना, तरीही तुला पिहू कुठेही भेटणार नाही, कुठेही सापडणार नाही. कारण मी आउट ऑफ कंट्री कधीच तेव्हा तिला पाठवून दिलंय. मी तिला तर कधीच पाठवून दिलंय. आता तू मला काय करणार आहे? तू आपल्या मुलीच्या जन्मदात्या आईला मारून टाकणार का? तुझ्यामध्ये तेवढे गट्स आहेत का? असं रागातच मोनिका त्याला म्हणते. अरे, माझे कान किडले आहेत ह्या 1.5 महिन्यामध्ये, कारण तू सारखा जप करतोस माझी मुलगी, माझी मुलगी. अरे, ती स्वरा काय माझ्या आयुष्यात कमी होती का? त्या कामतांच्या घरामध्ये काय त्या प्रेमाचे चाळे चालतात, मला तर पाहवत सुद्धा नाही. आता पुढे मोनिका तिने केलेला प्लॅन सांगू लागते. स्वरा ही मुलगी आहे हे सत्य मीच जगासमोर आणलं आणि मग नंतरचा प्लॅन तो म्हणजे तिचा बाप हा तुला करायचं आणि मग तुझ्यासोबत स्वराला ला पाठवायचं. म्हणजे माझं काळकांड कधीही उघडकीस येणार नाही. पुढे विक्रम, इला आणि तिने स्वतः केलेला प्लॅन ती सगळा काही सनीला सांगून टाकते आणि म्हणते, अरे पिहूस तुझी मुलगी आहे आणि तू तिला कसा ला घेऊन जातो आता मी पाहतेस. तुला पण मी चॅलेंज देते. मी भूतकाळात खूप मोठी चूक केली होती, परंतु आता नाही करणार. तुला आता पुढची स्टोरी ऐकवते. अरे, जेव्हा मी तुला सांगितलं होतं की स्वरा आपल्या दोघांची मुलगी आहे, तेव्हा मी किती बिचारी आहे हे तुला पटवून दिलं मी माझ्या ॲक्टिंगने. आणि खरं तर सनी, माझ्या ॲक्टिंग स्किलसाठी नाही तर माझ्या स्टोरी टेलिंगसाठी सुद्धा तू मला अवॉर्ड दिला पाहिजे. पण तुझ्यातलं टॅलेंटच वेगळं आहे, जाऊ देत ते. हा झाला माझ्यातल्या एकदम बेस्ट ॲक्ट्रेसचा टॅलेंट. आता आपण फॅक्ट्सवर येऊयात. असं म्हणून मोनिका पुढे सांगू लागते, माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट, माझे डिलेव्हरी रिपोर्ट मी आणि डॅडने कसं व्यवस्थित मॅनेज केलं होतं. अरे, त्या अनाथ आश्रमातील माणसाला सुद्धा मी पैसे चारले होते. अरे, एवढंच काय मूर्खा, त्या स्वराचे केस म्हणून मी पिहूचेच केस तुला सॅम्पलसाठी दिले होते. अरे, तू खरंच बॅड पार्टनर आहेस. अरे, तू धड बाप आहेस हे ठसठशीतपणे सांगता सुद्धा आलं नाही. अरे, कोण करतं कोणासाठी एवढं, पण तुला मेली कामतांसारखी माझी किंमतच नाही. आता सनी मोनिकाच्या ह्या बोलण्यावर पूर्णपणे चिडलेला असतो. त्यावरती रागातच मोनिका म्हणते, अरे तू माझ्या डोक्यावर पिस्तूल रोखली का? अरे, ही मोनिका कामत खूप पोचलेली आहे. भल्या भल्यांना कळलं नाही तर तू कोण आहे? भूतकाळात गाडलेल्या गोष्टींवर वर्तमान काळात पाया रचून भविष्याचे बंगले बांधणं सोपं नाही आहे सनी. पण ही मोनिका सहज काही सगळं शक्य करते. अरे, तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले, पण मी होते, मी आहे आणि मीच राहणार, असं ती सनीला जणू चॅलेंजच करते. तेव्हा आता सनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो जोरात मूठ हावळतो आणि मोनिकाला स्वतःकडे खेचत तिच्या डोक्यावर गण रोखतो. त्यानंतर आता मोनिका कशीबशी सनीच्या तावडीतून सुटून लगेच त्याच्यावर गण रोखते आणि म्हणते, तुला काय वाटलं तुझ्यामध्येच ताकद आहे का? अरे, तू आता 100 वेळा जरी जन्म घेतला ना तरी पिहू कुठे आहे हे तुला सापडणार नाही. त्यावरती रागातच सनी विचारतो, पिहू कुठे आहे अगोदर सांग. असं म्हणून तो देखील आता तिच्यावर गण रोखतो. विक्रम देखील आता तेथे आलेला असतो आणि तो गाडीच्या आडून सगळं काही पाहत असतो. खूपच वेळ एकमेकांवर गण रोखून धरल्यामुळे सनी पटकन आता मोनिकाला गोळी मारणारच असतो, पण तेवढ्यातच मोनिका लगेच त्याला गोळी मारते. ते जाऊन त्याच्या छातीत गोळी लागते. तेव्हा आता सनी खाली कोसळतो. मोनिका देखील इकडे कोसळलेली असते. तर आता विक्रम खूप जोरात मोनिका असं ओरडतो. तर आता इकडे मल्हार हा स्वराला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये येतो. तेव्हा गुरुजी तुम्ही आलात असं म्हणून स्वरा पटकन त्याला मिठी मारते. तर तो विचारतो, तू तर बरी आहेस ना बाळा? तू शुभंकरच्याच हॉटेलवर होतीस ना? तेव्हा ती हो असं म्हणते. तेवढ्यातच आता तेथे अभिषेक येतो आणि विचारतो, पण शुभंकर सर कुठे आहेत? तुम्ही तर त्यांचा पाठलाग करत गेला होतात ना? त्यावरती मल्हार म्हणतो, हो गेलो होतो, पण शुभंकर एका पॉइंटला कुठे गेला ते माहीतच नाही. तेव्हा आता शुभंकरचा मला मेसेज आलाय असं म्हणून तो सांगतो की मला मेसेज पाठवला होता की स्वरा ही तुझीच मुलगी आहे हे DNA रिपोर्टमध्ये सत्य आता समजलंय. त्यावरती सर्वजण खूप खुश होतात. तर आता मल्हार म्हणतो की स्वरा, आता मी तुला घरी घेऊन जाणार आहे. त्यावरती आता
अभिषेक म्हणतो अजिबात नाही, शुभंकर सर कुठे आहे हे अगोदर सांगा. तर हे तुम्ही सांगितलं नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात स्वराला तुमच्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. त्यावरती आता मल्हार म्हणतो हे काय आहे इन्स्पेक्टर साहेब, अहो हे असं कसं बोलू शकतात माझ्या स्वराबद्दल. तेवढ्यातच महाडिक वकील हे तेथे येतात आणि म्हणतात की कोर्टाचा आदेश आहे, जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत स्वरा ही मल्हार कामत यांच्याकडेच राहणार. तेव्हा मल्हार आणि घरातील सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो. तेव्हा झालं ना आता तुमचं समाधान, असं मल्हार अभिषेकला म्हणतो. मल्हार स्वराला विचारतो तुला तिकडे काही त्रास तर नाही झाला ना. तेव्हा ती म्हणते नाही, मला काहीच त्रास झाला नाही. तर चल आता आपल्या घरी, असं मल्हार तिला म्हणतो आणि पुन्हा एकदा मिठी मारतो. सगळ्यांनाच आता खूप आनंद झालेला असतो की स्वरा पुन्हा घरी येणार. तर आता दुसरीकडे अभिषेक हा खूप संतापलेला असतो. तेव्हा तो मोनिकाला फोन करून विचारतो की शुभंकर कुठे आहे, अख्खी मुंबई मी पालती घातली, कुठेच त्याचा पत्ता लागत नाही. मोनिकाला आता धक्काच बसतो. मोनिकाला आठवतं की विक्रम सुद्धा तेथे होता जेव्हा मी सनीला गोळी मारली होती तेव्हा. त्यावरती सनी आता खाली कोसळला होता. तर आता विक्रम तेथे येतो आणि मोनिकाला उठवत म्हणतो की मोनिका अगोदर इथून चल. आता मोनिका पुन्हा त्याला गोळी झाडणार असते. तेवढ्यातच विक्रम म्हणतो तू त्याला मारू नकोस, आपण आपल्या ठिकाणावर याला न्यायला हवं. तेव्हा मोनिका म्हणते नक्की काय. तर विक्रम पुढे तिला प्लॅन सांगतो. तो मोनिकाला म्हणतो अगोदर चल आपण याला इथून हलवू. असं म्हणून ते आता सनीला गाडीत बसवतात आणि तेथून घेऊन जातात. आता इकडे अभिषेक म्हणतो की मोनिका मॅडम हे पहा, मला खात्री आहे तुम्हीच माझ्या शुभंकरला मित्राला काहीतरी केलं आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यात जे शिस्त आहे ना ते मी कधीच होऊ देणार नाही आहे. मला लवकरात लवकर माझा मित्र पाहिजे माझ्याजवळ, ते पण सुखरूप. आणि याचे परिणाम तुम्हाला काय काय भोगावे लागतील ना याचा अंदाजसुद्धा तुम्ही बांधू शकत नाही. असं म्हणून तो आता प्रचंड चिडतो आणि फोन ठेवतो. परंतु हे सगळं बोलणं आता मंजुळाने ऐकलेलं असतं. जेव्हा आता ती फोन ठेवते तर मंजुळा पुढे येते आणि म्हणते काय ह्या भरकटलेल्या डोक्यात शिस्त आहे, त्या अभिषेक बरोबर नक्की काय चाललं होतं. तर आता तू दीड दमडीची भांडीवाली मला प्रश्न विचारतेस का, असं आता मोनिका रागात म्हणते आणि तुला तुझी जागा दाखवतेच, असं म्हणून आता ती मंजुळाचा हात पकडते आणि चालती हो या घरातून असं तिला धमकावते. तेव्हा आता मोनिकाचा हा आरडाओरडा ऐकून सगळेजण हॉलमध्ये येतात. तर मंजुळा पटकन तिचा हात झटकते आणि म्हणते अजिबात नाही. आणि ये ढोलके, माझ्या स्वराभोवती तू जो गुतोडा घालून ठेवलाय ना तो निस्तरल्याशिवाय मी काही इथून जाणारच नाही. मग दुनिया इकडची तिकडे झाली ना तरीही चालेल, मी या घरात तुझ्या मर्जीने आले ना, आता जाणार मी माझ्या मर्जीने. तेव्हा आता मंजुळाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आनंद होतो. तर मोनिकाचा तिळपापड होतो. त्यानंतर आता मोनिका मल्हारला जोराजोरात आवाज देऊ लागते. मल्हार तितक्यात तेथे येतो. तर शुभंकर कुठे आहे असं मोनिका मल्हारला विचारते. त्यावरती मल्हार म्हणतो मला कसं माहीत असणार की शुभंकर कुठे आहे, तू काय बोलतेस, तुला तुझं तरी समजतं का. तर आता मल्हार म्हणतो तू हा प्रश्न मला विचारू कसा शकतेस. त्यावरती आता त्या अभिषेकचा फोन आला होता, तो शुभंकर गायब आहे असं मोनिका रागातच आता मल्हारला म्हणते. हे ऐकताच आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता सर्वांना खूपच टेन्शन येतं नक्की शुभंकर कुठे गायब झाला असेल. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा मल्हारला विचारते मला एक प्रॉमिस द्या, तुम्ही मला एक खरं खरं सांगा, तुम्ही दाढीवाल्या काकांबरोबर काही केलं तर नाही ना. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब आता मल्हारकडे येत म्हणता संशयाची सुई तुमच्या समोरच फिरतीये, कारण तुम्ही जीवे मारण्याची धमकी आमच्या समोर त्यांना दिली होती. तर आता मल्हारला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.